मन जुळते तेव्हा. संध्याकाळची वेळ होती. निवृत्त शिक्षक श्री माधवराव देशपांडे यांचा भव्य वाडा देशपांडे निवास शांत दिसत होता. पण त्या शांततेचा भंग करणारा एक मोठा आवाज झाला. मी आधीच सांगितलं होतं, घरातले नियम मी ठरवते. 60 वर्षाच्या नऊवारी साडीतील, कपाळावर मोठे कुंकू लावलेल्या सौ शालिनी देशपांडे यांनी दारात उभ्या असलेल्या त्यांच्या नवीन सुनेकडे, आरवीकडे अक्षरशः आग ओकली. आरवी आजच्या युगातील मुलगी. तिने नुकतंच MBA पूर्ण केलं होतं. आरवी आत्मविश्वासाने आणि आधुनिक विचारांनी भरलेली मुलगी होती. तिने फक्त 2 दिवसापूर्वीच शालिनीताईंचा एकुलता एक मुलगा अनिकेतशी प्रेमविवाह केला होता. मी आधीच स्पष्ट केलं होतं, माझ्या आयुष्याचे नियम मी ठरवते. आरवीने शांतपणे पण तितक्याच ठामपणे उत्तर दिलं. तिच्या आवाजात नम्रतेचा लवलेश नव्हता, फक्त स्पष्टता होती. माझी नोकरी, माझा पेहराव आणि माझ्या मित्रमैत्रिणींची निवड यावर तुमचा अधिकार नाही. मी तुमच्या मुलाशी लग्न केलं आहे, तुमच्या गुलामगिरीशी नाही. शालिनीताईंच्या आयुष्यात एवढ्या मोठ्या वाड्यात कुणी त्यांच्या शब्दाला आव्हान देण्याची हिंमत केली नव्हती. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. हे बघ, 2 दिवसाची सून आणि आमच्या घरात आवाज चढवते. माधवराव, ऐका ही काय बोलते. माधवरावांनी शांतपणे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत घरात मोठा तणाव निर्माण झाला होता. आरवीचा आत्मविश्वास आणि शालिनीबाईंचा अहंकार यांच्यातील ही पहिली ठिणगी होती, ज्यामुळे देशपांडे निवासाची शांतता भंग झाली. पहिल्या वादळानंतर घरात एक भयान शांतता पसरली. हे शांत युद्ध होतं. शालिनीबाईंनी आरवीला पूर्णपणे दुर्लक्षित केलं. आरवीने घरात प्रवेश केला की त्या लगेच दुसरीकडे निघून जायच्या. स्वयंपाकघरात त्या आरवीला हातही लावायला द्यायच्या नाहीत. स्वयंपाकघरात मी स्वयंपाक करते, तुमच्या मॉडर्न रेसिपीज इथे चालणार नाहीत, शालिनीताईंचा टोमणा असायचा. ठीक आहे, मी माझ्यासाठी बाहेरून मागवेन किंवा माझ्या खोलीत बनवेन, आरवीचे तितकेच मॉडर्न उत्तर असायचे. अनिकेत दोघांमध्ये सापडला होता. तो दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. आरवी तिची नोकरी आणि ऑफिसमध्ये व्यस्त होती, तर शालिनीबाई त्यांच्या पारंपरिक कामांमध्ये व्यस्त असायच्या. आरवी तिच्या खोलीत एकटी असायची. फोनवर तिच्या आईशी बोलून रडून घ्यायची. तिचं मन सतत विचारात असायचं, मी काय चूक केली? फक्त माझ्या कामामुळे आणि विचारांमुळे मला अशी वागणूक मिळते. दुसरीकडे शालिनीबाई रात्री शांतपणे विचार करायच्या, ही मुलगी माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करेल का? ही आमचे संस्कार विसरून जाईल का? दोघींमध्ये संवाद नव्हता, फक्त 2 अदृश्य भिंती होत्या, पिढ्यांच्या विचारांच्या आणि अहंकाराच्या. एक दिवस आरवीला ऑफिसमधून खूप ताप आणि थकव्यामुळे घरी यावे लागले. ती सरळ तिच्या खोलीत गेली आणि बेडवर पडली. अनिकेत एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी शहराबाहेर गेला होता. शालिनीबाईंनी रात्रीच्या जेवणासाठी तिला आवाज दिला, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना वाटले, ही तर माझ्यावर रागावलेली आहे. पण काही वेळाने त्यांना आरवीच्या खोलीतून खोकलण्याचा आवाज आला. त्यांच्यातील आई जागी झाली. त्यांनी दरवाजा ठोठावला आणि आत गेल्या. आरवी पूर्णपणे थंडीत कापत होती. तिचा चेहरा फिकट पडला होता. शालिनीबाईंचा राग क्षणात विरला. त्यांनी लगेच डॉक्टरांना फोन केला आणि स्वतःच्या हाताने आरवीच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. इतका ताप आहे आणि सांगायचं नाही? शालिनीबाईंचा आवाज कठोर होता, पण त्यांच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. तुम्ही? आरवी फक्त एवढंच बोलू शकली. चूप, आता आराम कर, डॉक्टर येत आहे. त्या रात्री शालिनीबाईंनी रात्रभर जागून आरवीची काळजी घेतली. त्यांच्या हाताने बनवलेले गरम सूप आणि मऊ भात आरवीला आईच्या मायेसारखा वाटला. आरवीला पहिल्यांदाच जाणवलं की कठोर बोलण्यामागे एक प्रेमळ मन आहे. आरवी बरी झाल्यावर तिच्या आणि शालिनीबाईंच्या नात्याला एक नवीनच दिशा मिळाली. दोघींनीही एकमेकींशी बोलायला सुरुवात केली. एक दिवस आरवीने शालिनीबाईंना त्यांच्या जुन्या फोटोंबद्दल विचारले. तेव्हा शालिनीबाईंनी आनंदाने त्यांचा अल्बम दाखवला. त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या दिवसांच्या गोष्टी सांगितल्या. त्यांचे स्वप्न होते की त्यांना चित्रकार व्हायचे होते. माधवरावांना हे माहिती होतं, पण सासरच्या रूढीमुळे शक्य झालं नाही. शालिनीबाईंच्या चेहऱ्यावर एक दुःखद हास्य आले. तेव्हा आरवीच्या डोळ्यात चमक आली.
तुम्ही अजूनही चित्रकला करू शकता. आरवीने शालिनीबाईंसाठी रंग आणि कॅनव्हास आणला. शालिनीबाईंनी सुरुवातीला नकार दिला. माझ्या वयाचे लोक हे करत नाही. पण आरवीच्या आग्रहामुळे त्यांनी ब्रश हातात घेतला. त्या दिवशी शालिनीबाईंनी आरवीसाठी एक छोटंसं चित्र बनवलं. एक सुंदर फूल. आरवीला समजले की शालिनीबाईंचा कडवटपणा हा त्यांच्या दबलेल्या इच्छा आणि असुरक्षिततेतून आलेला आहे. शालिनीबाईंना समजले होते की आरवीचा आत्मविश्वास हा तिचा तिरस्कार नाही, तर तिची ओळख आहे. काही दिवसांनी आरवीच्या ऑफिसमध्ये एक मोठी समस्या उभी राहिली. एक महत्त्वाचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता आणि आरवी तणावाखाली होती. ती खोलीत बसून कागदपत्र तपासत होती. शालिनीबाईंनी पाहिले की आरवी खूप त्रासलेली आहे. त्यांनी चहाचा कप तिच्या हातात दिला आणि शांतपणे तिच्या बाजूला बसल्या. काय झालं बाळा? शालिनीबाईंनी मायेने विचारले. आरवीने त्यांना प्रोजेक्टबद्दल आणि कंपनीच्या नियमांबद्दल येणाऱ्या अडचणींबद्दल सांगितले. तेव्हा शालिनीबाईंनी शांतपणे तिचं बोलणं ऐकून घेतलं. हे बघ आरवी, शालिनीबाई म्हणाल्या, माझा अनुभव कामाचा नाही, पण माणसांचा आहे. हे नियम करणारे लोक शेवटी माणूसच आहेत. तू फक्त नियमांनुसार वागू नकोस. त्यांना तुझ्या कामाची किंमत आणि त्यामागील तुझा प्रामाणिक हेतू समजावून सांग. शालिनीबाईंच्या शब्दांनी आरवीला एक वेगळीच दृष्टी मिळाली. तिने त्यांच्या सल्ल्यानुसार कठोर नियमांपेक्षा भावनिक आणि वैयक्तिक स्तरावर संवाद साधला. दुसऱ्या दिवशी तिने आपला प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केला. आरवी घरी परतल्यावर तिने शालिनीबाईंना मिठीच मारली. धन्यवाद आई, तुमच्या अनुभवामुळे आज माझा प्रोजेक्ट यशस्वी झाला. त्या आई या शब्दामुळे शालिनीबाईंच्या डोळ्यात पाणी आले. आज त्यांचे मन जुळलं होतं. त्या एकाच वाटेवरच्या दोन प्रवासी होत्या, एकमेकांना साथ देणाऱ्या. काही महिन्यांनी अनिकेत आणि आरवीने एक छोटेखानी समारंभ आयोजित केला. निमित्त होते शालिनीबाईंचे चित्रकला प्रदर्शन. आरवीने शालिनीबाईंनी काढलेले चित्र वाड्याच्या एका भागात लावलेली होती आणि त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणींना बोलावले होते. शालिनीबाईंना हे पाहून खूप आनंद झाला. त्या आत्मविश्वासाने लोकांमध्ये मिसळल्या आणि त्यांच्या कलेबद्दल बोलू लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीचा अहंकार नव्हता, तर आत्मिक समाधानाची चमक होती. कार्यक्रमाच्या शेवटी आरवीने माईक हातात घेतला आणि सर्वांसमोर म्हणाली, आज माझ्या सासूबाईंनी त्यांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते. ती शालिनीबाईंकडे वळाली आणि म्हणाली, आई, आज मला तुमच्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे कोणत्याही वयात, कोणत्याही परिस्थितीत आपले स्वप्न कधीही मरू देऊ नये. तुम्ही मला आईसारखं प्रेम दिलं आणि मी तुम्हाला तुमच्या स्वप्नांना जगण्याची प्रेरणा दिली. शालिनीबाई पुढे आल्या आणि त्यांनी आरवीला घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्या सर्वांना उद्देशून म्हणाल्या, आरवी ही माझी सून नाही, तर ही माझी मुलगी आहे. ती माझ्या घरासाठी आणि माझ्या आयुष्यासाठी आलेलं एक नवीन सकाळ, नवीन वळण आहे. त्यांच्या या हृदयस्पर्शी स्वीकाराने सगळ्याच उपस्थितांचे डोळे पाणावले. वाड्यावरचे जुने नियम मोडून नवीन प्रेमाचे आणि समजुतीचे नाते निर्माण झाले होते. सासू-सुनेच्या नात्यातील अहंकार आणि गैरसमज विरले होते आणि त्या जागी शब्द, प्रेम आणि आदर कायमचे स्थापित झाले होते. मन जुळले तेव्हा हे नाते चिरंजीव झाले. सासू-सून यांचे नाते हे पिढ्यानपिढ्या चालत आलेले केवळ कर्तव्य नसून ते शुद्ध मन जुळवण्याचे नाते आहे. या नात्यामध्ये येणारे मतभेद हे केवळ विचारांमधील अंतर आणि असुरक्षितता दर्शवतात, द्वेष नाही. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या विचारांचा आदर करतात, एकमेकांच्या भावना आणि इच्छांना समजून घेतात, विशेषतः शालिनीबाईंच्या दडपलेल्या कलागुणांना आरवीने दिलेला आधार आणि संकटाच्या वेळी आरवीच्या आजारपणात माणुसकीने जवळ येतात, तेव्हा कठोर नियम आणि अहंकाराच्या भिंती कोसळतात. प्रेम, सहानुभूती आणि परस्पर आदर या मूल्यांच्या आधारावर सासू-सुनेचे नाते हे एक सुंदर आणि आधार देणाऱ्या आई-मुलीच्या नात्यात रूपांतरित होऊ शकते. प्रत्येकाने दुसऱ्यांच्या अस्तित्वाचा आणि स्वप्नांचा स्वीकार करणे हेच सुखी कुटुंबाचे रहस्य आहे.
व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.